प्रतिकात्मक बेल झालेली आहे। उंची प्रमाणे उभे विनंती करतो, आपण सर्वांनी समोर उभे राहून घ्यायचं आहे। विद्यार्थी हाताच्या अंतरावर उभं राहायचं आहे। परेड परेड विश्राम, परेड सावधान।
एक साथ राष्ट्रगीत सुरू करा. एक साथ विश्राम. नमस्कार. सर्वांनी माझी पाठीमाग म्हणा. एक साथ प्रार्थना केली. तयार. प्रभु राज जगती भरला, प्रभु राज जगती भरला, करूया वंदन प्रेमे तयाला, करूया वंदन प्रेमे तयाला, करूया वंदन प्रेमे तयाला, करूया वंदन प्रेमे तयाला. भाव भक्तीने प्रभुशी द्याता, भाव भक्तीने प्रभुशी द्याता, भाव भक्तीने प्रभुशी द्याता, तयाला वंदन प्रेमे तयाला, सौख्य असावे सकलही सौख्य असावे, करूया वंदन प्रेमे तयाला, प्रभु राज जगती भरला, प्रभु राज जगती भरला, करूया वंदन प्रेमे तयाला, करूया वंदन प्रेमे तयाला. धन्यवाद गुरुजी. हात नीचे. या शुभ्र वस्त्रावता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुतिबीर, दैवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, निःशेष पद्मासना, ओम शांती शांती. धन्यवाद. त्याचा विचार करू नका. पुढे काय करू शकता याचा विचार करा. आजची बोधकथा. एखाद्याने 22व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला 5 वर्षे लागली. एखादा 25व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या 25व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या 50व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि 95व्या वर्ष जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या 20व्या वर्षी झालं, एखाद्याचं 40व्या वर्षी झालं तर एखाद्याचं अजूनही अविवाहित आहे. ओबामा 55व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने
17व्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येकजण आपापल्या टाइम झोनमध्ये काम करत आहे. काही लोक आपल्या किती पुढे गेलेत असं वाटत राहतं, तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरं सांगू, इथे प्रत्येकजण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्याच विशिष्ट टाइम झोनमध्ये धावत असतो. जिथे तुम्ही एकटे पळताय पुढे जाणाऱ्यावर जळू नका, मागे पडल्यावर हसू नका. ते त्यांच्या टाइम झोनमध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या चिंता सोडा, अहंकार सोडा, रिलॅक्स व्हा. तुम्ही कोणाचेच पुढे नाही आणि तुम्ही कोणाच्याच पाठीमागे नाही. धन्यवाद. स्वागत करण्यासाठी हॉलच्या समोर सर्व विद्यार्थ्यांनी जाऊन उभं राहायचं आहे. पुष्पवृष्टीमध्ये आपल्या गुरुजनांचं स्वागत आपण या ठिकाणी करीत आहोत. एक थोडीशी दुःखद बातमी की आपल्या वर्गामध्ये शिकत असलेली 2 विद्यार्थी स्मिता दादासो कांबळे आणि पोपट कांबळे यांचं आपल्या बॅचमधील हे 2 विद्यार्थी आपल्यामध्ये आता नाही आहेत. तरी मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांनी मिळून एक 2 मिनिटाचं सावधान. विश्राम. सर्वांना विनंती आहे, आता आपण सर्वांनी लगीनाला एका गाण्याला वन्स मोर किती वेळा मिळाला होता? किती वेळा? त्याच्यावर प्रेक्षक आले लोक, त्या मुलगीचा जीव आहे का नाही, तीच खरी तिला श्रद्धांजली. तिला स्टॅमिना काय येतो आम्हाला माहिती. सर्वांना विनंती करतो जरा
स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंधन, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे. श्रद्धेची आसनं स्नेहाची सुमने आपल्या स्वागतासाठी आतुर झाली म्हणे. खरं तर एकत्र येणे ही सुरुवात आहे, सोबत राहणे ही प्रगती आहे, मदत करणे हे संस्कार आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. या क्षणी शब्दात व्यक्त करणं खरं खूप अवघडच आहे, पण तरी पण सगळ्यांनी वेळात वेळ काढून आमच्या शब्दांना मान देऊन इथं आल्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानते. सुरुवात येते दीप प्रज्वलनाने. तमसो मा ज्योतिर्गमय. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. तिमिरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे. अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याच्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. तेव्हा दीप प्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना मा सरस्वतीला करूया. मी शिक्षकांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिभेचा हात धरून करावी.
आपण शाळेसारखं नाही राहायचं. ॲज अ फ्रेंड त्या आवाजात नाही राहायचं. तर आपण प्रथमतः आज आपल्या वर्गाची हाजरी घेऊया. आज जुडी नाही. सचिन सरकाळे, जालेंद्र मोरे मला आतापर्यंत दिसला नाही. मागल्या पेजवर बसलाय. काय विद्यार्थी याला उशीर झाला का? सकाळी झालाय का? विजय शिंदे, ठीक आहे. अजित मंडले, राहुल मंडले, शिरडोनवर आला नाही अजून? आला का राहुल? आधी लाव का? संतोष सागरे, संतोष सुतार कुठे आहे? शिक्षक किती आहे? खरं सांगे कुठे आहे? कारव्याचा शिक्षक मला आठवत होता. धनाय शिंदे, हा ते बरोबर गेले. प्रवीण शिंदे, सम्राट पिसाळ, सुनील, राजकुमार, व्यक्ती लहान आहे, अजून काय मोठा झाला नाही. राजेंद्र माने, जगदीश कांबळे, तानाजी यादव, वैभव पिसाळ. वैभव कुठे आहे? नुसताच फेसबुकला टाकतो बरं का तो. आलता येतात आलता का? अशोक पिसाळ, प्रशांत शिंदे, रामचंद्र डिसले, रत्नाकर, बारक्या ना अलका, अनुपमा, सुवर्ण मुसळे, पावनी, रुपाली मोरे, सविता जाधव, रुपाली पाटील, अर्चना शिंदे, शोभा शिंदे, मनीषा, मनीषाची प्रगती, सुजाता पाटील, रुपाली सुतार येत आहे, दीपाली माने, पद्मिनी मंडले, मीनाक्षी कांबळे आणि रुपाली जाधव. जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या विशेष अशा कार्यक्रमाला उपस्थित माझे आदरणीय गुरुवर्य आणि बालपणीचे सवंगडी या सर्वांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करते आणि आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते. खरं तर जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी प्रयोजन असावं लागतं. तेव्हा जाणून घेऊया आजच्या या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच प्रस्तावित. शब्दातून वाहत असते एक नवी प्रेरणा, शब्दातून वाहत असते एक नवी प्रेरणा, शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि म्हणूनच विचारांना जोड देतात, सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. तेव्हा कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकासाठी मी आमंत्रित करते सचिन यादव.
हा प्रास्ताविकेतून सांगितला जातो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आदरणीय गुरुजन, सर्व मित्रमंडळी, आपण सर्वजण या ठिकाणी एक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आपण बनत आहोत. यासाठी सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आणि प्रास्ताविकेत सर्व गुरुजनांना नतमस्तक होऊन आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यात जर कोणी आकार देत असेल तर ते शिक्षक असतात. आणि घरानंतर शाळेत जात असताना जर आपल्याला मोठे व्हायचे स्वप्न करत असेल तर ते आपली शाळा असते. शाळेत असताना वाटायचं की कॉलेजला जावं आणि कॉलेजला गेल्यानंतर कळलं की खरं सुख जे आहे ते शाळेतच होतं. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. आयुष्याच्या या धावपाईत हरवून गेलो. आयुष्याच्या या धावपळीत खेळपान हरवून गेलो. पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच विसरून गेलो. नोकरी व्यवसाय नाती गोती नोकरी व्यवसाय नाती गोती यात आम्ही गुंतून गेलो. पुन्हा एकदा शाळेत जायचं आम्ही खरंच विसरून गेलो. कोणी शेतकरी कोणी व्यावसायिक कोणी शेतकरी कोणी व्यावसायिक कोणी नोकरदार झाला. ज्याच्या त्याच्या क्षेत्रात आपण रुतत गेलो. ज्याच्या त्याच्या क्षेत्रात आपण रुतत गेलो. पण खरंच आपण शाळेत जायचं मागून गेलो. मग मात्र काय ठरलं, शाळा संपली काळ नव्हता. पुन्हा एकदा शाळेत जायचं. ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले त्या मंदिरात आपण परत एकदा नतमस्तक व्हायचं. म्हणून पुन्हा एकदा शाळेत जायचं. आजकालचे युग कसे इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपचे आहे. तुम्ही सगळे त्यात गुरपटलेले आहात. मीही त्याला असेल. असं सारे चालू असताना पुन्हा एकदा शाळेत जायचं. काय ती शाळा वर्ग आणि मित्र ते मित्रच असतात. शाळेतील मित्र कितीही दिवसांनी भेटला तर एक अलगच त्याच्यामध्ये एक अलग ऊर्जा असते. भले तुमच्या पोस्टला 1K लाईक असू दे किंवा 2K लाईक असू दे, पण तो जर आपल्या वर्गातील मित्र एखादा भेटला बऱ्याच वर्षांनी जरी भेटला असला 1-2 मिनिटं भेटला तर ते 2000 लाईकच्या बरोबर असते. हे एक आपल्याला अनुभवले असेल. आज आम्ही आपण फक्त 25 वर्ष लागले आपल्या सर्वांना एकत्र यायला. मला वाटतंय लास्ट महिन्याच्या 1 मेला आपला ग्रुप क्रिएट झाला आणि हाही ग्रुप असाच असणार. सुरुवातीला मी म्हटलं आता हे लवकर होत नाही, पण बघता या मित्रमंडळी रात्रीचा दिवस केला. रात्री 12 वाजता पण मेसेज यायचे, सकाळी 7. हा कार्यक्रम हा 16 दिवस आणि 31 मे रोजी आज आला. भरपूर प्रयत्न केले. तारीख पे तारीख कोणी 25 कोणी 24 तारीख पे तारीख ठरत गेलं. पण शेवटी हा कार्यक्रम हा आपला निश्चित झाला. आज नाही हा जेव्हा आपण दिवसांची जपूया आणि इतर कार्यक्रम पुढे चालू करूया. धन्यवाद सचिन. खरं तर ज्या गुरूंपासून शिक्षणाची सुरुवात होते आणि त्या गुरूंना आपण कधी विसरत नाही, पण त्या गुरूंना कधी सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही. खरं तर आम्हाला प्रेरित करण्यासाठी, आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी, आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी, आमच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी तुमच्यापासूनच सुरुवात झाली. आणि म्हणूनच मी म्हणेन, अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून, कधी कधी मारून, पण जीवनाचा मार्ग दाखवला. अजूनही लक्षात आहे. हातावरची छडी आणि कान धरून अंके पकडणे अजून विसरलेलो नाही. गणिताचे पाढे व इंग्रजीसाठी शब्द आणि त्यांचे स्पेलिंग ते सुद्धा अजून विसरलेलो नाही. या सगळ्या गोष्टीमुळे आज आम्ही खरं तर इथं आहोत. खरं सांगायचं तर मी अजून घाबरलेलीच आहे. कारण आमच्या वेळेस म्हणजे मला अजून आठवतं ते चव्हाण गुरुजी आणि नारायण गुरुजी जरी चुकून घरी आले, समोरच्या दारातून आलो तर पाठीमागच्या दारातून आम्ही गायब व्हायचो. अरे खरंच एवढं शिक्षकांना घाबरलं पाहिजे का? पण त्यांच्या त्या दरारामुळे मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की आज मी आहे. म्हणजे कुठल्याही इमारतीचा पाया जर भक्कम असेल तर ती इमारत कधीच डगमगत नाही. आणि माझा पाया, शिक्षणाचा पाया जो चालू झाला तो इथूनच चालू झाला आणि तुमच्यामुळे झाला. म्हणून आज मी इथं आहे. मला अभिमानाने ही गोष्ट परत सांगावीशी वाटते की फक्त आणि फक्त ह्या माझा पाया भक्कम असल्यामुळे आज मी इथं आहे. खरं तर शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक. आणि आपल्या शिक्षकांच्या सत्कारासाठी मी पहिला आमंत्रित करत आहे मुलांच्या मधून
2 मुलं आहेत. पहिली मुलगी 7वीला जाईल आहे, तिचं नाव पलक आहे. आणि दुसरा मला मुलगा आहे, त्याचं नाव अनय आहे. आणि त्याला आम्ही कृष्णा म्हणतो घरी. तो आता 5 वर्षाचा होईल, तो सिनियर केजीत जातो. शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर 7वी नंतर मी 8वी ते 10वी नॉर्मली रादर 12वीपर्यंत मी विटा हायस्कूल विटा आणि संजय भगवानराव पवार इथे माझं झालं. 12वी नंतर डायलेमामध्ये होतं की करायचं काय, पण लकीली झालं ॲडमिशन आपलं. मी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स केलं, सांगलीमध्ये वालचंद कॉलेजमधून केलं. आणि लास्ट इयरला असतानाच मला कॅम्पस थ्रू माझं सिलेक्शन झालं. IT मध्ये मला जॉब मिळाला आणि तिथून माझ्या ॲक्च्युली करिअरची सुरुवात झाली. पण माझं शिक्षण मी तिथंच नाही थांबवलं. तिथे पुढे मी MCA केलं सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीमधून. आणि त्याच्यानंतर मी MBA पण केलं भारती विद्यापीठमधून. आणि आता सध्या मी एका MNC IT कंपनीमध्ये आता मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ऑलमोस्ट मी 15 वर्ष झालं जॉब करते. हा माझा परिचय. मी आता सर्वांना विनंती करते की त्यांनी पण आपला परिचय द्यावा. आणि वर्ग बघितली माझ्या मैत्रिणी सर्वांना माझा मी सौ नीलम किशोर पाटील आणि श्रीमती नीलम गणपत पिसाळ सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. मी माझी ओळख करून देते. इथे मी जवळ 3री आणि 4थी ह्या 2 वर्षामध्ये शिकण्यासाठी होते. हा माझं नशीब आहे की म्हणजे खूप लकी आहे की मी इथे शिक्षणाधिकारी श्री मोहन गायकवाड सर यांच्याशी माझं बोलणं झालं. तर त्यावेळेला मी आवर्जून त्यांना सांगितलं की मी कुर्लीची आहे आणि मी जिल्हा परिषद शाळा कुर्लीचे शिक्षण घेतलेले आहे. त्यावेळेला म्हणजे मी सुरुवातीला हे सांगते आणि त्यावेळेला मला म्हणून आलेलं की मी किती गर्वाने सांगते की मी इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली आहे. तर 2 वर्षाचा कालावधी असेल पण तो माझ्यासाठी खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा आहे. का ते मी मनोगतात स्पष्ट व्यक्त करेन. तर इथे येऊन आणखी ताज्या झाल्या. आणि परत त्यानंतर पुन्हा घाटकोपरला मी शिक्षणासाठी गेले. 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. आणि त्यानंतर मग मी मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव तिथे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि त्यानंतर मी लगेच B.Edला ॲडमिशन केलं. म्हणजे मी तुमच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. B.Ed कंप्लीट झाल्यानंतर 2 महिने बाहेर थोडीशी प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर लगेच मला जिल्हा परिषद ठाणे येथे इंटरव्ह्यू दिला आणि लगेच कॉल आला. आणि ॲज अ विशेष शिक्षक म्हणून मी तिथे लागले. पण मला खंत वाटते की मी आजपर्यंत मी विद्यार्थ्यांना शिकवायचं काम नाही केलं. तर भविष्यात झालं तर मी नक्कीच शिकवेन मुलांना. पण तिथे मी ॲज अ ब्लॉक कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे ठाणे जिल्हा परिषद येथे. आणि माझं एकदा प्रमोशन पण झालेलं आहे. आणि मी आता M.Ed करते आणि पुढे PhD करायचं माझं मानस आहे. तर भविष्यात आणखी एकदा आपण असा गेट टुगेदर करू तेव्हा मी खरं डॉक्टर पदवी घेऊनच इथे येईल असा माझा मोठा मानस आहे. तर आता इथून पुढे काय करायचं मी नंतर मनोगतच व्यक्त करायचं. पण इथे आता मला समजा अनुपमाला किंवा काही जण आहेत त्यांना जाहीर झालं स्टेज डेटिंग आहे. पण येताना मी सांगते कोणी घाबरू नका. आपण जेव्हा लहानपणी जसं व्यक्त व्हायचो तेव्हा देखील त्याचप्रमाणे आता व्यक्त व्हा. आपण काय करतोय ते दिल खोलके सांगायचे, कोणी लागू नका. म्हणजे माझ्या मैत्रिणीला आणि वर्ग बंधू मित्रांना माझं हे सांगणं आहे. आणि धन्यवाद. माझं नाव रुपाली वसंत मोरे आणि सासऱ्याचं नाव रुपाली किरण. मी सध्या बँगलोरमध्ये असते. मी सुद्धा आता अनुभवाबरोबरच आहे. आम्ही लहानपणापासून MCA पर्यंत दोघींनी बरोबरच केलं. मी त्याच्यानंतर सेल्स मार्केटिंगमध्ये 2 वर्ष जॉब केला आणि लग्नानंतर मी मुलांना प्रेफर केलं. अजून किती वाटते नाही जुने दिवस खूप जुन्या आठवणी जाण्या झाल्या. तुम्हाला पाहून गुरुजी जरी अजून जरी आमच्या घरी आले तरी आम्ही आवडतो. म्हणजे जसं सांगितलं म्हणजे काय सिनियरला शिकवायला येते पिसाळ सर ना बळवंत कॉलेजला शिकवायला ते सहज यांच्या घरी गेले आणि जे वय 6वीमध्ये का 7वीमध्ये असेल वय काढून पडलेली होती आणि त्याची सहज चालली वय तिची. तिच्या घरी विचारलं कॉलेजला कोण आहे वय बाबू. त्या म्हणजे नाही आमच्या रुपयाची वय शक्यच नाही. मी कॉलेजमध्ये शिकवतोय सिनियरला शिकवतोय असं आमच्या कॉलेजचं अक्षर नाही पोरांचं आणि रुपाचं कसं काय अक्षर. स्वतः सरांनी मला हे जाधवाची वस्ती आहे ना तिथं अडवून विचारलं इंग्रजी कोण शिकवतंय आणि वसंत मोरेच्या पुरकीचं एवढं अक्षर भारी कसं काढलंय. सर्वप्रथम
या ठिकाणी जमलेले सर्व गुरुजन वर्ग, मार्गदर्शक आणि माझे बाळपणीचे मित्र मैत्रिणी बंधू भगिनी, या विचारपीठावर सर्वांचं मी आपल्या वर्गाच्या वतीनं माझ्या वतीनं स्वागत करतो. मी आता नाव सांगायची काही गरजच नाही, बऱ्यापैकी सगळ्यांना नाव माहिती आहे, मुलांच्या तर सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. इकडे सुद्धा बऱ्याच पद्धतीनं माहिती आहेत नावं. बरं ठीक आहे. मी जगन्नाथ शिवाजी जावीर, शाळेच्या आठवणी सांगत बसायचं म्हणलं तर सगळ्यात रडका प्राणी मीच होतो. गुरुजी बरोबर. लवकर रडा येणारा, लवकर राग येणारा, शॉर्ट टेम्पर. पण आता ते दिवस राहिलेले नाही, वेळ गेली. मगाशी आपल्या अलकाताईंनी बोधकथेमध्ये सांगितलं, प्रत्येकाचा टाइम झोन हा वेगवेगळा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या टाइम झोन मधून जात असतोय. कुणाला वेळेच्या अगोदर बिना कष्टाचं यश मिळत असतं. ते सर्व टाइम झोनवर अवलंबून आहे. बिटा येथे काही दिवस, त्यानंतर चिंचणी हायस्कूल चिंचणी मंगरूळ या ठिकाणी 10वी पर्यंत, त्यानंतर बळवंत कॉलेज आणि त्यानंतर आपल्या गावचे आम्ही तिघे सांगलेलो होतो. मी, अनुपमा, रुपा मोरे हे आमच्या समोरच्या कॉलेजमध्ये, आणि आम्ही LLB करत होतो वकील. कालांतरानं टाइम झोनचाच विषय म्हणा की मी त्या प्रवाहातून बाहेर पडलो. मुंबई या ठिकाणी लार्सन & टर्बो या कंपनीमध्ये काही दिवस जॉब केला. त्यानंतर पलूस या ठिकाणी काही दिवस कोचिंगचं काम केलं, बिना डिग्रीचं शिक्षक म्हणून. यापैकी माहीत असेल तर आमच्या चव्हाण गुरुजींना तो क्षण माहित आहे. चव्हाण गुरुजींचा मुलगा तिकडे क्लासला यायचा पलूसला, आशीष नजर. त्यानंतर सहज जाता जाता सुट्टीला गावी आलेलो आणि वर्गातल्या आणि बरोबरच्या किंवा मागच्या पुढच्या मुलांनी आपल्या गावच्या जवळजवळ 15 लोकांनी एसटीचे अर्ज भरलेले. आणि आल्यानंतर सहज असं मला पण एक अर्ज घ्या रे. माझ्याकडे त्या बॅच बिल्ला नाही काय नाही, पण ते टाइम झोनचा एक विषय असा की त्या प्रवाहात सगळेच पाठीमागे पडले. आणि माझं त्यातलं की जवळजवळ त्यावेळेस 93% मार्क मला एसटीच्या परीक्षेत पडले. 30,000 मध्ये 52 नंबर माझा होता. आणि त्या टाइम झोनच्या प्रवाहात मी त्या नोकरीमध्ये रुजू झालो. जवळजवळ आता 15 वर्ष झालं मी एसटी मध्ये सेवा देतोय. त्याचबरोबर ती सेवा देत असताना सामाजिक उपक्रम असो, सामाजिक काही काम असो, शाळेतील काय असो, त्यामध्ये स्पेशली उमाजीआबा कांबळे कारवेचे गुरुजी जातो त्यावेळेस अशोक भंडे गुरुजी म्हणून होते. म्हणजे आमचा त्यांचा सहवास जास्त नाही, परंतु जी भीती पाहिजे होती, जो आदर पाहिजे होता तो त्यांचा त्यावेळेस त्यांना तो मिळाला आणि आमचा संपर्क आला त्यावेळी. त्यानंतर आम्ही लाता खाल्लेले, आम्हाला लाता दिलेले, लातातलं प्रेम आणि त्या लातातली शिकवण आम्ही आजपर्यंत विसरलेलो नाही. काही वेळा वाटतं आता विषयात थोडस बघत होतोय की या शाळेच्या व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शाळेच्या कामकाजामध्ये बरीच वर्ष मी असल्यामुळे यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात की लहान मुलांना मारलं की पालक वगैरे ओरडतात. पण मी तर माझे दोन्ही मुलं पैलवान केले, दोन्ही मुलं तालमीत आहेत, एक 7वीला एक 5वीला आहे. शिक्षकांना इथं सरळ सांगू वाढवायची. आम्ही मार खाल्लाय म्हणून शिकता असं नाही, पण आमच्या तर बाबतीत ते घडलं. मार खाल्लाय म्हणून आम्ही शिकलोय आणि त्या म्हणजे आमच्या टाइम्सनुसार असो, आमच्या नशिबाला असो, आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय, काहीतरी आम्ही मिळवलंय. जास्त वेळ घेत नाही. बोलायचं तर भरपूर आहे, आठवणी तर भरपूर आहे, पण मागे सांगितले खरंच रडायला लागेल. त्यामुळे मी इथंच थांबतो आणि सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. 7वी पर्यंत
5वी नंतर 8वी 9वी 10वी आम्ही तिथल्या शिकलो होतो. 7वी नंतर पुन्हा 11वी 12वी नंतर FY सेकंड इयर फॉर्म माझं झालं. काही आर्थिक अशी क्षेत्र निर्माण झाली की मला तिथल्या इच्छा असताना सुद्धा सगळं सोडून मी दिल्लीला गेलो आणि आपल्या गावचे कैलासाची शाळेची शेख पाटील त्यांच्या एक युनिट आहे हॉलमार्किंग सेंटर. त्यामध्ये जवळजवळ 30 मुलं आहेत कामाला. त्या ॲज अ मॅनेजर पोस्टवरती गेल्या 19 वर्ष झालं मी त्या ठिकाणी सेटल झालेलो आहे. आता जर 19 वर्ष कंप्लीट होती या जिल्ह्यामध्ये मी ते आता सेटल झालेलं आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा सध्या 5वी शिकतो आणि एक आता पहिलीला जाईल आता तो जाईल आता. बाकी जे काही चाललेलं आहे अतिशय उत्तम चाललेलं आहे. कधी मी विचारही नव्हता केला ह्याच्यापेक्षाही माझं सगळं आता वेळ आणि फुल सेटल आहे सारे. एवढं मी सांगतो. जय हिंद. नरेंद्र मोरे कुर्ली आणि 4थी नंतर मी गेलो आणि मराठी कंपनी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं 2010 मध्ये. आणि त्याच्यानंतर मी आता पुण्यामध्ये LNT कंपनीमध्ये जॉब करतो 5 वर्षापासून. माझं टोटल 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मी सध्या IT मध्ये आहे. माझं नाव अभिष शिवाजी म्हणते. माझं प्राथमिक शिक्षण 7वी इथं झालं. त्यानंतर मी 8वी 9वी 10वी पारायणमध्ये केली. 10वी नंतर मी आणि राहुल गवळण ॲग्रिकल्चर करण्यासाठी नागरी या ठिकाणी गेलो. तिथे 1-2 वर्षाचा पदविकेचा कोर्स आम्ही ॲग्रिकल्चरचा केला. त्यानंतर इथं माघाऱ्यानंतर सांगलीला ग्रामसेवक एक परीक्षा होती, तिथं आम्ही गेलो. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला असं कळालं की तुम्ही या परीक्षेला आलाय तर काही मुलं अगोदर त्यांनी सिलेक्ट केली आणि आम्ही जे ठिकाणी म्हणजे आज केला होता तिथं भरपूर भरपूर संख्या होती. तिथून मागायनंतर आम्ही विचार केला यात काय म्हणजे आता नोकरी काही हे नाही. पण 11वी 12वी पर्यंत आम्ही त्यानंतर केली. 11वी 12वी झाल्यानंतर मी आमचे धनोडे मुख्याध्यापक होते बाळवणी. ते मला म्हणले तुमच्या समाजामध्ये जागा जरा अभ्यास करून काहीतरी करा. म्हणून मी 12वीचा अभ्यास केल्यानंतर मला मेरिटनुसार D.Ed संख्येत ॲडमिशन मिळालं. 2-2.5 वर्ष तिथं D.Ed केल्यानंतर मी या शाळेमध्ये 1 वर्ष शिकवण्याचं काम केलं. पण नोकरीचे काय चान्सेस नाहीत, मिळाले नाहीत. सध्या मी शिकली. शंकर म्हणजे कमी झाला निवडला आणि समोर असलेले मित्र आणि मैत्री सर्वांना माझा सर्वप्रथम नमस्कार. मराठी शाळेमध्येच झालं इथं. नंतर 5वीपर्यंत शिक्षण माझं महात्मा हायस्कूलमध्ये झालं. नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण बळवंत कॉलेजमध्ये झालं. त्याच्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. 2-3 वर्ष प्रयत्न केले. त्यामध्ये काही चान्स लागला नाही. आता सध्या शेती करतो. शेतकरी म्हणून सगळं आपल्याला 2 ट्रॅक्टर आहे त्यामुळे माझं नाव राजकुमार नंतर शिकलो कॉलेजला मुलगी 2रीला आहे, आता 3रीला जाईल. मुलगा 4थीला आहे, आता 5वीला जाईल. अजून काय बाकी नाही. त्यामध्ये आहे माझ्या फायनान्समध्ये. आधी श्रीराम फायनान्सला होते, तर 5 महिन्याला माझं नाव राजेंद्र रामचंद्र माने. इथं 7वीपर्यंत कुर्लीमध्ये शाळेला शिकलो आणि नंतर चिंचणी हायस्कूलला. त्याच्यानंतर थोडे दिवस दुकानला गेलो
आणि त्याच्यानंतर सांगलीमध्ये गॅलेक्स केबल कंपनी आहे, त्या केबल कंपनीत कामाला होतो, सगळ्यात टॉपचा ऑपरेटर. पण काही कारणामुळं तिथले लोक मालक आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना ते किंमत देत नव्हते, कमी समजायचे आणि बाहेरल्या आलेल्या लोकांना आमच्यापेक्षा जास्त पगार द्यायचे, म्हणून तिथनं सोडलं. त्याच्यानंतर इथं सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे आपली शेती या क्षेत्रात काम करत आहे आता सध्या. मला 4 मुली 2 मुलं आहेत. काय मिसेस वारल्यामुळं मिसेसची 2 मुलं आणि माझ्या 4 मुली आहेत. आणि आता इथं मी शेतीच काम करतो. शेतीत काय ट्रॅक्टर आहे, परत आता टमाटा लावला ट्रॅक्टर आहे. गुरुजींच्या इकडे असते काय नाही कामाला. कधी न बोलणारा माणूस आज पहिल्यांदा बोलायला लागलं. असं इथं शाळेत असताना पुढे आलं अंग कापायचं, तरी आता सुद्धा कापतोय. ज्यावेळी काय सांगायचं असलं समोर तर सगळ्यात माग घरीच. माझं नाव जगदीश विठ्ठल कांबळे. इथं कुर्लेत 7वी शाळा झाल्या, त्याच्यानंतर चिचणीला 8वी बनतील शाळा आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होतो. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये 17-18 वर्ष चांगलं हे केलं. आता शेती करतो. माझा एक मुलगा 12वी सायन्स झाला आणि एक मुलगी 9वी झाली. आणि केंद्र मिळवायचे. माझं नाव प्रशांत दत्तात्रय शिंदे. माझं लग्न झालंय, मला 2 मुली आहेत. मराठी शाळेतच झाले, इथेच कुर्लीतच. आणि माझं सासर पण हेच आहे आणि माहेर पण माझं हेच आहे. आणि मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण बळवंत कॉलेजवर झालेलं आहे. आणि मी सरकारी हॉस्पिटलमध्ये आशा स्वयंसेविका म्हणून काम करते. धन्यवाद. कारण कोविडमध्ये मी भरपूर काम केलं आणि कोविडमध्ये कोणीही कोणाजवळ जात नव्हते. अक्षरशः मी त्या पेशंटजवळ होम व्हिजिट करून त्यांना पेशंटना मी सेवा देत होते. आणि 1 महिना केअर मी शेतात काढली सेडवर. त्यानंतर 5वीपर्यंत चिंचणी हायस्कूलला शिकले. त्यानंतर माझं लग्न झालं, मला आंधळी इथे दिले. मला 3 मुली एक आणि आता 4 वर्ष झालं माझं मिस्टर वारले. आणि 3 मुली आहेत. त्या एक बीकॉमच्या 2nd इयरला, दुसरी आता 13वीला जाणार आहे आणि 9वीला. मुली तिन्ही पण हुशार आहेत माझ्या. जाधव आणि मला दिले जिल्ह्यात सविता शिवाजी कदम. मला 2 मुलं आहेत. मुलगीची आता 12वी झाली. 12वीत कुंडलच्या कॉलेजवर माझ्या मुलीचा पहिला नंबर आला, 88% पडली. आणि मुलगा माझा 9वीला आहे. माहेरचं नाव अर्चना उद्धव शिंदे आणि सासरचं नाव अर्चना प्रवीण पाटील. वरची गल्ली तासगाव. मला तासगावमध्ये दिल्या 2 मुली, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी 10वीला आहे. शिकायची का हार्मोनियम करते. 4 परीक्षा झाल्या तिच्या. आणि 1ली ते 7वी जिल्हा परिषद शाळा होती आणि 2 वर्ष चिंचणीला 8वी 9वी तिथून शिक्षणाचा स्टॉप झालाय. पण आता मी आर्या मेडिकल एजन्सीला जॉब करते. वरती गेली आपले उत्तम मुलगी ते जावे पाहुणे ते ओळखीनं जॉब सगळं व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. माहेरचं नाव शोभा शिवाजी शिंदे, सासरचं नाव शोभा
मला 2 मुलं आहेत मुली. सासरचं नाव मनीषा लालासाहेब पाटील. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. एक मुलगी 12वीला आणि एक 8वीला आहे आणि एक 5वीला मुलगा. मला रामोसला दिलं. नारायणवाडी. मी सगळं केलं रुपाली सतीश पवार. वलोडी केले 2 मुलं आहेत मला. मोठ्या मुलाचं ग्रॅज्युएशन झाले. माझं माहेरचं नाव पद्मिनी सासरचं नाव पद्मिनी सतीश चव्हाण. माझे मिस्टर आर्मी रिटायर आहे. मला 3 मुलं आहेत. मोठी मुलगी 2nd इयर झाले तिचं आणि अकॅडमीला आहे पलूसमध्ये. आणि बाकी 2 नंबरच्या आहे तिचं 12वी नंतर तिनं डिप्लोमा केला आहे कोल्हापूरला आहे आणि 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा दिली होती 12वीची आणि मुलगा 10वी पास आहे. मला एक मुलगा आहे. आता 7वीला शिकायला आहे. बेंचवर असते थोडं बघून शिकवत नाही ते मागल्या बेंचवर बघून शिकवत असतात. त्यांना ज्यावेळेला कळलं त्यावेळेला आमचं समाधान असतं. सुनील नामदेव जाधव. मी जी शाळा पूर्वी 7वीपर्यंत इथे शिकलो. परत 8वीपासून पाहिलं आम्ही शेती करतो. मला 2 मुली आहेत. एक 7वीला आणि एक 6वीला. परिचय करून दिलेला आहे. मनोगतासाठी एक आहे रिक्वेस्ट. नीला मनोगत व्यक्त करणार आहे तर मी तिला बोलवेन. आवाज येतोय माझा पाठीमागे? हा, मग मी काही माईकचा वापर करत नाही की माझा आवाज तेवढा बोलला आणि त्याच कालावधीत यायला होतं. पण तेव्हा कसं थोडंसं रिस्ट्रिक्शन असतं, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, त्याच खोलीत जा, तिथून बाहेर निघा. तर ती शाळा आणि मी 3री-4थीमध्ये शिकलेली शाळा 4थी-5वीमध्ये होती ती शाळा. नारायणमध्ये सर, आदरणीय चव्हाण सर, आदरणीय कुलकर्णी सर, त्यासोबत आदरणीय राजे सर, राजे मॅडम, त्यासोबत आदरणीय जमादार मॅडम, केंद्राचे केंद्र प्रमुख श्री मंडले सर, बरोबर. त्यासोबत ह्या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय सत्ते सर आणि आदरणीय पाटील सर. आपल्या ज्या चर्चा होतात मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत, नाहीतर मी प्रत्येकाचं नाव घेतलं असतं की मी मनोगत व्यक्त करते म्हणजे ह्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मी बोलते. मुलामध्ये कोण व्यक्त करणार आहे मनोगत माहिती नाही, पण एक स्टेज असल्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आता मीच व्यक्त होते. खूप आठवणी आहेत, आठवण लहानपणीच्या असं उजाळा देण्यासारख्या की जेव्हा ह्या प्रांगणाच्या बाबतीत म्हटलं तर जुन्या आठवणींना उजाळा द्यावा तर चव्हाण गुरुजींची एक आठवण आहे की सर आपल्याला स्पेलिंग पाठ करायला द्यायचे. तुम्हाला आठवते दररोज 5 स्पेलिंग पाठ करा आणि ते मी आयुष्यात विसरली नाही. मी माझी एक मुलगी आहे आद्या नावाची, आता 3रीला जाईल, तिला पण मी रोज 5 स्पेलिंग पाठ करून घ्यायचे. म्हणजे ते लहानपणी जे मनात बिंबलेलं आहे ते आता पण चालूच आहे की रोज म्हणजे आता पण मी कधी जिल्हा परिषद नव्हतं की तुम्ही 5 स्पेलिंग पाठ करा, कलर रंगाच्या पाठ करा, नावं सांगा, चुकायचं अजून म्हणजे मार खाल्लेल्या लक्षात पण आहे. आता RT ॲक्टमुळे म्हणा पालकांना म्हणजे शिक्षकांना थोडंसं नियमात राहायचंय, मुलांना मारायचं नाही. पण मध्येच कोणतरी जालिंदर म्हणायला वाटतं की मी सांगतो मारा, माझी मुलं पहिलवान आहे. तर काही पालकांची ती मानसिकता आहे. पण त्याच्यामुळे आता थोड्याशा नियमामध्ये मुलं कमी शिकतात. जेव्हा मी शाळा ऑब्झर्व करते तर पहिलं शिक्षण आणि आताचं शिक्षण मला वाटते कदाचित इथे बसलेल्या सगळ्यांनाच मान्य आहे की जमीन आसमानची तफावत आहे. पहिलं जी आदरयुक्त भीती होती शिक्षकांच्या बाबतीत, बरोबर आहे ना, ती आता तशी राहिलेली नाही आहे. भीती आहे पण ती भीती आता बरेच माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की सर दिसले की आम्ही मागच्या दाराने पळायचो, पण आता तसं नाही. आता गुरुजी बाई दिसली की समोरून थेट जायचं. त्यासोबत नारायण गुरुजींची आठवण सांगते, सर गणित शिकवायला होते तर तेव्हाचे पाढे किंवा गणित शिकवले
तेव्हा 70, 80, 90 विद्यार्थ्यांचा तो वर्ग आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 30 किंवा 40 एवढंच लिमिट असायचं. जेवढ्या गावामध्ये विद्यार्थी असतील ती विद्यार्थी संख्या. आता जरा शिक्षकांची कमतरता असल्यामुळे एकत्र बसतायत, बरोबर आहे ना, थोडंसं मॅनेज करायला लागतं. तर बघू आता पोर्टलवरून जेव्हा भरती होईल तेव्हा होऊन जाईल. पण अशा काही आठवणी आहेत. त्यासोबत मधल्या सुट्टीत खाल्लेला डबा, त्यावेळेचं तांदूळ घेऊन जाणं. मला आठवतं की सायकलीवरून घरचे यायचे आणि तांदूळ वरून घेऊन जायचे, जे मध्यान्ह भोजनासाठी होतं. आता शालेय पोषण आहार आहे जेवणासाठी, पण तेव्हा तांदूळ यायचं आम्हाला. आधी काहीतरी सुकडी वगैरे असं होतं. म्हणजे ते बालपण होतं, ते खरंच वेगळं होतं. त्यासोबत जी शनिवारची प्रार्थना व्हायची, इथे वर्ग होते, त्याच्या पाठीमागे रांगेत उभं राहून आणि ते थोडंसं काही कार्यक्रम जेव्हा पुण्यतिथी असायच्या, जयंती असायच्या, ते कार्यक्रम मागच्या प्रांगणात व्हायचे, ते मला अजून स्पष्ट आठवतं. लाईनशीर उभं राहणं, चव्हाण गुरुजी आपल्याला सगळ्यांना रांगेत उभं राहून मधून फिरायचे, कोण इकडे तिकडे गेले बरोबर रपाटा पडायचा. आणि ते ऊन अजून मी म्हणजे आता जरी मगाशी उन्हात उभं राहिले, मला त्यावेळेचं आठवलं की तेव्हा जे चपचपीत ऊन लागायचं दुपारच्या, जेव्हा आपण परिपाठाला उभं राहायचं, ते पण म्हणजे त्या आठवणी माझ्या स्पष्ट होत गेल्या की ते बालपण आता पुन्हा कधीच नाहीये. म्हणजे आपल्या मुलांना जरी आपण म्हणालो की ते बालपण द्यायचं, तर ती मजा नाहीये. की दुपारच्या सुट्टीमध्ये घरी जाऊन येतो, जरी 10 मिनिटाचा तो ब्रेक असायचा, एक मला वाटतं 12:30-1च्या दरम्यानचा एक ब्रेक, आणि घरी जाऊन मैत्रिणींना घेऊन चर्चा करून, आणि ग्रुपॅनिझम होतं, मुलींचं मुली बसायच्या, मुलाचं मुलं असायचे. मला इथे जे माझे बंधू आहेत त्यांची नावं एवढी माहीत नाही, पण ठराविक आहे, जो संतोष सुतार आहे, सचिन सरकाळे आहे, किंवा प्रवीण पाठीमागे बसलाय, रत्नागर, आणि नाही बाबू, नाव जे ठराविकच नाव आहे. त्यांनी पहिलं कसं मुलींना थोडंसं बंधनात असं आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे माझ्या घरचं वातावरण जसं स्ट्रिक्ट होतं वडिलांकडून. 4थी-5वीला होते ते मी आजीकडे राहिले, आई वडील बाहेर गावी होते, पण त्यावेळेला जे झालेले संस्कार आहेत ते माझ्या डोक्यात अजून आहेत, आणि तेच मी माझ्या मुलीला पण द्यायचा प्रयत्न करते. थोडासाच कालावधी मिळाला, आणखी सरांना इथे जे गुरुवर आहेत त्यांनाही माझ्या आठवणी एवढ्या नसतील जसं की इथे सगळ्यांना ते ओळखतात. कमी कालावधी मिळाला, पण जो पण मिळाला तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि कदाचित तो पाया भक्कम झाल्यामुळे मी आज या ठिकाणी आहे. गुरुजी, नारायण गुरुजी मला कार्यक्रमात वगैरे दिसायचे. आदर आहे, नितांत आदर आहे मला गुरुजीबद्दल, कुलकर्णी गुरुजीबद्दल. त्यांचा मारही आठवतो. मुलींना जरा कमी मारायचे, पण मुलांना अक्षरशः तुडवायचे. पण ते त्यावेळेला गरजेचं होतं, आणि त्यामुळेच आता शिकलो. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं शिक्षण पूर्ण झालं, आणि आता मी म्हणजे माझं जे करिअर आहे, जे उभी आहे, ते आई वडिलांमुळे. माझ्या घरी कुणीही शिकलेलं नाहीये. वडील पण 10वी नापास आहेत, आई पण 10वीपर्यंत. पण एक नशिबात होतं शिकणं, जसं वाट मिळत गेली तसं मी शिकत गेले. आणि म्हणजे शिक्षणासाठी पैसाच महत्त्वाचा असतो असं मला अजिबात मान्य नाहीये. परिस्थिती असते प्रत्येकाची, तर त्यानुसार आपण शिकत जातो. पण इथून पुढे मी सांगते की मध्येच कोण म्हणाल की रोजगार कमी आहे, तर रोजगार कमी नाही आहे. आपल्याकडे जे असणारे स्किल कमी आहेत. अभ्यासाला एवढं महत्त्व देणं गरजेचं नाही आहे. आपल्याकडे जे कौशल्य आहेत ते आपल्या मुलामध्ये पुढं आणणं महत्त्वाचं आहे. कारण की जे मार्क्स आहेत त्यांना बाहेरच्या जगात जास्त आहे, गरज आहे. 12वी पास होणं गरज आहे, पण 80 आणि 90% मार्क्स पडणं गरज नाही. पण त्यासोबत आपण म्हणजे जे लॅपटॉप, कम्प्युटर हाताळतोय ते स्किल पण आता ह्या काळात गरजेचं आहे. पहिलं मार्क्सना गरज म्हणजे प्राधान्य आपण देत होतो. आणि मी इथे एक आवर्जून सांगेन, थोडीशी खेदाची गोष्ट आहे, पण मी 10वीमध्ये गणित हा विषय माझा गेला होता. पण तिथून पण मग तेव्हा मला कळालं की आपल्या मुलावरती तेवढा बर्डन तुम्ही देऊ नका की त्यांनी पुढे यायलाच पाहिजे, चांगल्या मार्कानेच पास व्हायला पाहिजे असं नाहीये. आपल्यामध्ये जे स्किल आहेत म्हणजे मुलांमध्ये, आता आपले करिअर आपण आपल्या वाटेने जात आहोत, तर मुलांमध्ये जे नवीन कौशल्य आहेत तुम्ही पोहायला शिकवा, कराटे शिकवा, किंवा त्यांचे ज्या म्हणजे जे स्किल कौशल्य आहेत त्याच्यामध्ये बाहेर आणा. आणि मी अजून सांगेन, मला एकच मुलगी आहे आणि मी पुरेपूर प्रयत्न करेन, जशी मी आहे त्या माझ्यापेक्षा चांगले गुण तिच्यात कसे येतील ते मी तिच्यासाठी तेवढं करणार आहे. बरंच काही सांगण्यासारखं आहे. मी जो गावामध्ये कार्यक्रम झाला त्यावेळेला मी सांगितलेले की मी कविता पण बऱ्यापैकी करते, उत्तम करते, मी स्वतः म्हणणार नाही. कविता करते, मी लेख पण लिहिते, वाचन माझं भरपूर होतं. आता थोडं कामाच्या गोंधळामध्ये वाचन कमी झालं,
तर मी त्या कार्यक्रमात एक बसल्या बसल्या कविता लिहिली होती. ती मी छोटीशी कविता आहे ती सादर करते. आज सगळ्यामधून वेळ नाही मिळाला, पण त्या दिवशी जी मला बोलता नाही आली, मी एक आईसाठी एक कविता होती ती त्यावेळेला गायली होती. थोडंसं लहान आहे पण माझा गाव महान आहे. थोडंसं लहान आहे पण माझा गाव महान आहे. या गावात एकता समता बंधुता एकत्र नांदत आहे. या गावात एकता समता बंधुता एकत्र नांदत आहे. थोऱ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने भारलेलं कुर्ली असं नाव आहे. थोऱ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने भारलेलं कुर्ली असं नाव आहे. थोडंसं लहान आहे पण माझं गाव महान आहे. दिमाखात उभी असलेली वेशीची कमान, दिमाखात उभी असलेली वेशीची कमान, छोटासा खळखळणारा ओढा. दिमाखात उभी असलेली वेशीची कमान आणि आपुलकीने मंतरलेले इथले भाव आहे. नाथाचे मंदिर आणि आपुलकीने मंतरलेले इथले भाव आहे. थोडेसे लहान आहे पण माझे गाव महान आहे. इथल्या शाळेने घडवले अनेक तेजोमय हिरे. इथल्या शाळेने घडवले अनेक तेजोमय हिरे आणि त्या शाळेचा मी छोटासा भाग आहे. त्या शाळेचा मी छोटासा भाग आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. थोडंसं लहान आहे पण माझा गाव महान आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही हे शिकवले इथल्या मातीने. कष्टाशिवाय पर्याय नाही हे शिकवले इथल्या मातीने. शेतकरी व्यापारी डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर घडवले याच धरतीने. शेतकरी व्यापारी डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर घडवले याच धरतीने. थोडासा लहान आहे पण माझा गाव महान आहे. जरी स्वतःला घडवण्यासाठी तोडली आम्ही गावची नाळ, जरी स्वतःला घडवण्यासाठी तोडली आम्ही गावची नाळ, परत फिरूनी पाखरे येतात घरट्यात काही काळ. परत फिरूनी पाखरे येतात घरट्यात काही काळ. कालावधी असेल हा काही दिवसांचा, पण हाच खरा प्रवास आहे खऱ्या नात्यांचा. पण हाच प्रवास खरा आहे खऱ्या नात्यांचा. थोडासा लहान आहे पण माझा गाव महान आहे. थोडासा लहान आहे पण माझा गाव महान आहे. धन्यवाद. एक शाळेचा घटक, एक माजी विद्यार्थी आणि एक सामाजिक घटक म्हणून मी शाळेबद्दल आपल्या काही आठवणी, त्याचबरोबर शाळेला आपल्याकडून काय करता येईल भविष्यामध्ये, शाळेच्या पटवाढ संख्येसाठी म्हणा, त्याचबरोबर शैक्षणिक दर्जासाठी म्हणा काम आहे. आज बऱ्याच लोकांचं म्हणण्यापेक्षा ती वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेस आपल्या समोर जे बसलेले आताचे आदरणीय सर्व गुरुजन या शाळेमध्ये होते, त्यावेळेच शाळेचं नियोजन म्हणा, वातावरण म्हणा, शैक्षणिक दर्जा म्हणा, त्याचबरोबर विविध स्पर्धांच्या आयोजन गोष्टीमध्ये या गोष्टींचा जो रेशो होता, तो रेशो अलीकडच्या काळामध्ये पूर्ण खालावलेला आहे. यामध्ये बरेच गावकरी म्हणा, बरेच आपले मित्रमंडळी म्हणा, दोष कुणाला द्यायचा किंवा दोष कुणाचा काढायचा ही या गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळं बऱ्याच अडचणी या ठिकाणी आम्ही फेस करतोय. भले तुम्ही शिक्षकांना दोष देत असाल तर ते काय गुरमागणी इकडे आलेले नाहीत. गुरु राखत त्यांना इकडं शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली नाही. त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्याचबरोबर सर माझं मत आहे असं, आता माझं शिक्षण क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. BEd पेक्षा DEd झालेल्या शिक्षकांना काय घासावं लागतंय मी चांगलं जवळून बघितलंय. कारण विषय असा आहे की अनुपमाने मागे सांगितल्याप्रमाणे की जो पाया असतोय, इमारतीचा जो पाया असतोय तो मजबूत नसेल तर वरती कसलंही मटेरियल वापरा, कसलंही तुमचं कंस्ट्रक्शन असू द्या, आपल्याच गावात नव्हे तर पूर्ण या शैक्षणिक पद्धतीमध्ये म्हटलं तर जिल्हा परिषद शाळा हा विद्यार्थ्याच्या भविष्याचा पाया असतो. आणि त्या पायासाठी जे शिक्षक तयार केलेले असतात, जे शिक्षक बनवलेले असतात, ते बनवताना त्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बरंचसं कष्ट घेतलेलं असतंय. ज्यांचं DEd झालंय त्यांना ही गोष्ट आता सांगायची गरज नाही की इतके चांगले शिक्षक जे असतात, परंतु आपलं पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं
त्यांना पुरेसं योगदान किंवा पुरेसं सहकार्य काय आहे, शिकणाऱ्यांना फक्त शिकायचं सहकार्य करायचं आहे. कार्यक्रम आपले शिंदे गुरुजी, त्याचबरोबर कुलकर्णी सर, अशी मंडळीची मुलगी पण आहे, अजयची पण मुलगी आर्या पण आहे, असे बरेच आहेत. आयोजक तुम्ही कार्यक्रमासाठी तुम्हाला शाळा म्हटलं चला सगळ्या काय तुम्हाला सुविधा आहे, अजयला सांगितलं आपण, अजयनं सर्व जबाबदारी पार करून काय पाहिजे ते सांग म्हटलं सर्व सुविधा देतो. आपले राजेंद्र माने ही अवस्था हॉलची अतिशय वाईट होती, हॉल दुरुस्त केला. त्यांनी सांगितलं की साहित्य द्या, देतो, बरं माझी मी करून देतो, बनवून दिलं. या हॉलचं भाग्य मी समजतो की या ठिकाणी असला पहिल्यांदाच मोठा कार्यक्रम या हॉलमध्ये साजरा झाला. सुरुवात करताना मला एवढं वाटतं की इथे मी ज्यावेळेस आलो होतो की तुम्हाला मला सांगायची गरज नाही म्हणून बोलतो. मी काय भाषण करणे फार वेगळं आहे, भाषण करायचं बोलायचं सगळं येतं. इथे मी आल्यानंतर चव्हाण गुरुजींनी घडवलेली मुलं, ही सगळ्यांनी घडवलेली, राजेश सर असतील, मोहित सर असतील, सगळे इथं आल्यानंतर बघितलं तर 3 शिक्षक माझ्या जवळ शाळा आहे. मी आल्यानंतर सांगतोय, पूर्वीचे नाही सांगत मी, तुमच्या काळात नाही सांगत, माझ्या काळामध्ये मी आल्यानंतर बघितलं म्हणलं काय कुर्ली गाव जवळ आहे विट्याला, काय अडचण आहे आपल्याला विट्यात येऊन जाऊन कराय. माझं नाव माणिक ज्ञानदेव सकटे, माझं गाव भूड आहे, भूड तालुका खानापूर, जिल्हा सांगली. इथं आपल्या तालुक्यातलाच नाही, बाहेरचा नाही, विट्यात राहतो. मुलगा माझा पुण्याला ॲडव्होकेट आहे आणि मी सुद्धा LLM, BEd, LLM, सायबर लॉ, टॅक्सेशन लॉ सगळं माझं झालंय. म्हणजे झालेलं म्हणजे सोशलचं इट इज नॉट अर्निंग सोर्स पण सगळंच. आणि माहिती किती आहे ते मॅडमना माहिती आहे. मॅडम आता ठाण्यावरून आले, त्यांना माहिती आहे. माहिती म्हणजे कसं आहे, तुम्ही माहिती मंगरूळला द्यायला गेला, मध्येच म्हणतोय माघारी या, इट्या द्या, मंगरूळ राहू द्या, अशा पद्धतीने. पण मग आता मुलांच्या अडचणी म्हणजे तुम्हाला मॅडम सांगायचं की एक पालक असा आला होता सर की मुलाला माझ्या पुस्तकं घ्यायला लावू नका. तो रडला, मी नाव नाही सांगू शकत त्याचं. मग त्याची मुलगी म्हणजे सर मी तुमच्या पाया पडतो, मला पुस्तकं पोराला सांगू नका, मी गाईड देऊ शकत नाही, स्कॉलरशिपचं देऊ शकत नाही, काही देऊ शकत नाही. तो रडला. तो रडल्यानंतर मला पण रडायला वाईट वाटलं. इथल्या कुर्लीतलं सांगतोय मी. मग काय म्हणलं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, आम्ही त्याला पुस्तक पुरवण्याची व्यवस्था करू. तर नाही ना म्हटलं, मला दुसऱ्याचं काही घेतलेलं बरं वाटत नाही. काय तुम्ही फक्त त्याला गाईडचं म्हणू नका, गुणवत्तेचं सांगू नका, स्कॉलरशिपचं सांगू नका, कशाचं सांगू नका. आमच्या पोराला पुस्तकावर जे काही होईल ते आम्ही आमच्या त्या पद्धतीने पोरं करतील, जसं असेल तसं होईल. म्हणजे नाही म्हटले तसं काय करू नका, आम्ही देतो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही दिलेलं तुम्हाला कोणाला सांगणार पण नाही. आम्ही त्यांना सांगितलं की कुणाला आम्ही तुम्हाला दिले अशी कुठं चर्चा पण करणार नाही, वाच्यता पण करणार नाही. आम्ही पदरचं देऊ किंवा आम्ही लोकवर्गणीतून लोकांच्याकडून घेऊ, कुठल्याही प्रकारे घेऊ. आताच शिंदे गुरुजीचं आम्हाला फार सहकार्य आहे, तुमच्या लोकांचा, तुमच्या सर्व विद्यार्थी वर्गाचा. कसं असतं, वयात असताना लहान मुलं असतात, ते प्रत्येक वेळेस जसं जसं त्यांचं वय वाढेल तसं त्यांच्याबरोबर मुलासारखं, मित्रासारखं, मैत्रिणीसारखं असं वागावं लागतं. मी यातली बरीच मंडळी येते आणि आमचे शिंदे गुरुजी येते, आमचे मंडले साहेब येते. मी यांना सांगितलं साहेब आम्हाला हे पाहिजे, फक्त एक केलं की मागत असताना आम्हाला तुमच्याकडून कुठल्या प्रकारचे पैसे नको. पैशाचं काय होतंय, उद्या ते सर गेलं, बहुतेक सर जाताना बरंच कमवून गेले, म्हणजे गोळा करून गेले. म्हणून मी सांगितले आम्हाला फक्त वस्तू रूपाने द्या. पहिलं शिंदे सरांनी आम्हाला, आता गॅदरिंगच्या वेळेस आम्हाला 3 वर्गाने डिजिटलसाठी सरांनी 7,000 लोकांनी गॅदरिंगच्या दिवशी म्हणले आम्ही तयार आहे. 7 जणांनी आम्ही त्या लोकांचा सत्कार पण केला. 7 जणांनी गॅदरिंगसाठी आम्हाला त्या 7 वर्ग आता डिजिटल होणार आहे. आता साऊंड सिस्टीमचं काय होते, आम्ही काय करायचो, दरवेळेस जायचं, ग्रामपंचायत साऊंड सिस्टीम आणायची, तर ती मुळे. आजच्या या कार्यक्रमाचे व्यवस्थापक, आयोजक, तुम्ही सर्व विद्यार्थी आणि या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सकटे सरांनी सांगितलेलं खूप बरोबर आहे. कारण ही शाळा वाचण्याची जबाबदारी तुमची आहे. खूप हुशार माणूस, LLM झालेली, सांगली जिल्ह्यातले एकमेव शिक्षक आहेत ती LLM, मास्टर ऑफ लॉ, म्हणजे वकील थोडक्यात म्हणा, असे हे आदर्श मुख्याध्यापक आहेत. आज तुम्ही सर्वांनी विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांनी, आम्ही जुने शिक्षक, आमचे मार्गदर्शक आदरणीय रामकृष्ण शिंदे गुरुजी, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय रामकृष्ण नारायण शिंदे गुरुजी, आमचे बंधू दिलीप चव्हाण गुरुजी आणि माझे वर्गमित्र
आणि आत्ताच्या स्त्री केंद्रप्रमुख सुरेश मंडले साहेब, आमच्या सहकारी जमादार मॅडम माझी त्यांच्या एका दिवशी नेमणूक झाली, आणि आमच्या सौभाग्यवती सुषमा राजे, आणि आपण सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी. मी 15 ऑगस्ट 1997 माझा शाळेचा पहिला दिवस आहे. 15 ऑगस्ट 1997 मी जेव्हा गावातून फिरत होतो सचिन, त्यावेळेला मनाची दाढीवाला माणूस कोण आहे मला माहित नव्हतं ना. माझा पहिला दिवस, आणि मी पहिल्या दिवशी माझी ओळख करून द्यायला हा गावातला मी पहिला शिक्षक आहे, साक्षीदार आहे. पण कुर्लीनं आम्हाला घडवलं. आमची 30-30 वर्ष नोकरी झाली. आज ही शिंदेगुरुजी कुर्लीतला विचार, कुर्लीतला वारसा, कुर्लीतली माती, कुर्लीतले विद्यार्थी, कुर्लीतले गावकरी, कुर्लीतला सहवास आम्ही कधीच विसरू शकत. मी एवढ्या ठिकाणी आम्ही शिक्षक म्हणून नोकरी केली, हजारो शिक्षक आम्ही बघितलं. मी पाटील मॅडम, मी पंचायत समितीला गट समन्वय सर्व शिक्षक, मला 12 वर्ष. त्यामुळे खूप या शाळेमध्ये ही अशी शाळा आहे की त्या शाळेने माणसं घडवली. शाळामध्ये नुसती इमारत, वास्तू, बिल्डिंग, कंपाऊंड हे नसतं. शाळेमध्ये संस्कार केले जातात, शाळेमध्ये माणसं घडली जातात, आणि शाळेचा विचार जपला जातो. तो या जिल्हा परिषद शाळेत कुर्लीने घडवला. आज जगदीसारखा विद्यार्थी का नामांकित कोड्याला बोलताना असा बघा, अनुमासारखी विद्यार्थी नाही, या पाटीलसारखी विद्यार्थी नाही, रुपाय खूप माणसं या शाळेत घडवली. शाळेची गुणवत्ता, गावाची गुणवत्ता, शिक्षकाची गुणवत्ता, शिक्षण विभागाची गुणवत्ता हे विद्यार्थ्यावर मोजली जाते. विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी किती संस्कारक्षम आहेत, किती चारित्र्य संपन्न आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात, कसे काम करतात, वागतात कसे, बोलतात कसे, याच्यावरती त्या शाळेची गुणवत्ता अवलंबून जाते. खानापूर तालुक्यामध्ये 160 शाळा आहेत, हायस्कूल आणि प्राथमिक सह, पण कुर्ली शाळा एक खरंच आदर्श शाळा आहे, याचा साक्षीदारी आम्ही सगळी म्हणली. दुसरी गोष्ट मी सांगेन, समाजात तुम्ही काय नव्हता, मी इथं गट समन्वय होतो, आणि या शाळेची ही वरची इमारत सिंधुदुर्गची कारखानी होती, बरोबर. ही इमारत कारखानी होती, म्हणले सर त्यांना माहिती आहे. ही कारखान्याची होती, आणि मी तालुक्याचा प्रमुख होतो, पैसे वगैरे द्या. आम्ही काय केलं, सचिन जगदीश, ती शाळा ग्रामपंचायतच्या मालकीची ग्रामपंचायत आम्ही केली. मग शाळेला इमारत राहिली शून्य. मग आम्ही सर्व शिक्षण मधनं त्या खोल्या, तिकडच्या खोल्या, पाण्याची टाकी मी स्वतः मंजूर करून घेतली. कारण माझं तेवढं कुर्लीवरती प्रेम, कारण मी आता कुठल्याही शाळेत असलो तर माझा जिव्हाळा या शाळेशी, माझा जिव्हाळा या गावाशी आहे. कारण या गावानं मला घडवलं. जाता सांगतो, मी ज्या वेळेला जमादार मॅडम चव्हाणजी मी इथं आलो त्यावेळेला BSc करून DED करून इथं आलो. नंतर या शाळेत मी MSc झालो, या शाळेत मी MA झालो. नमस्कार. आणि जे विद्यार्थी मित्र जमलेले आहेत, मैत्रिणी वगैरे, त्यांनी एवढं छान नियोजन केलंय, त्यांच्यासाठी आधी मला टाळ्या वाजवायच्या. आणि मला एवढं सांगायचं की खरंच ही शाळा जी आहे ना, माझा आजोळ आहे, पण मला इतकी आतुरता आहे ह्या शाळेबद्दल, ह्या आजोळाबद्दल वगैरे, एवढी 25 वर्ष झाली तरी म्हणजे कधीच मी विसरू शकत नाही. आणि मेन म्हणजे चव्हाण गुरुजी, माझे शिंदे गुरुजी, आणि शिंदे गुरुजींचं तरी मला एक किस्सा सांगायचा आहे की असं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी होती, आणि त्या दिवशी नाही का दुसऱ्या दिवशी, आणि चव्हाण गुरुजींनी आता त्यावेळेस इतकं म्हणजे सगळ्यांचं शिक्षण चांगलं होतं. आता हजारो आम्ही मुलांना म्हणते मराठी शाळेसारखं शिक्षण नाही, आता शिक्षणाचा बाजार म्हटलाय. एवढंच मी म्हणतो, माझा मुलगा 12वीला 60% पडले सायन्स आहे त्याला, आणि छोटा मुलगा 9वीला आहे, हातनूरमध्ये दिले मला. आणि चव्हाण गुरुजी त्यावेळेस शब्दपाठांतर घ्यायचे. परत आमच्या शिंदे सरांचं गणित चांगलं करून घेतलं होतं त्यांनी, आणि ते शब्दपाठांतर इंग्रजीत त्यावेळेस रागायचा, काय रोज शब्द सांगतात, पण आता कळतंय की काय शब्द सांगतात, काय त्यांनी घेतलं, किती छान घडवलं. मी हजारो कोणाला म्हणते गुरुजी खरंच की त्यांच्यासारखं शिक्षण नाही. म्हणजे मला एवढं सांगायचं, मी घाबरले, मला बोलता येत नाही का त्याच्यामुळे. एवढी मला संधी दिली बोलल्याबद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद. माझ्या मी जीवनामध्ये मी हा पहिलाच प्रसंग बघतोय. आमचं कधी टुगेदर झालं नाही, पण कमीत कमी तुमच्या टुगेदरमध्ये मला जसं आई बाळाला शिकवते ते उगाच विद्यार्थी प्रेम करत नाही. आता सगळ्या जण बघतोय प्राथमिक शिक्षकावरती प्रेम करणारा विद्यार्थी हे खरंच तो किती शिक्षकाचं भाग्य आहे. आई जसं मुलाला प्रेम करते, आम्हाला आमची पोरं नाहीत आठवत. शाळेमध्ये ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला ही पोरं आमची ती पप्पा म्हणतात, मम्मी म्हणतात. सरांनी त्या काळात घडवलं. अजून सुद्धा आमदार आरारामा सुमनताई
वायफळमध्ये ज्या वेळेला ते काम करत सांगली जिल्ह्यामध्ये जेवढे विद्यार्थी त्यातलं 50% तासगाव तालुका आणि त्यातलं 50% 75% हे सावळच. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पालक असू दे किंवा शिक्षक असू दे, पालक विद्यार्थी आणि शिक्षक 3 घटक महत्वाचे राजे, बरोबर का? आता एका घटकावर विसंबून होणार नाही चालत. आता सगळ्यांनी सगळं कामाला लागायला पाहिजे. प्रचंड मालिके प्रत्येक गावात सांस्कृतिक कार्यक्रम हे मी सांगायचं त्यावेळेला की पुढलीमध्ये मी असा कार्यक्रम म्हटलं एवढे पैसे म्हणजे ती सवय अजून त्यांची गेलेली नाही. शब्दपाठांतर अजून त्यांचं ती पद्धतच बरोबर आहे. शिष्यवृत्तीला विद्यार्थी ते आणायचे, दरवर्षी 8-9 विद्यार्थी त्यांच्या वायफळमध्ये असायचे. आता मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत डोंगरसुनीला, मी त्यांच्याबरोबर मुख्याध्यापकसाठी होतो. माझं काही गोष्टी म्हणून थांबला मी सावळजमध्ये, पण होतं ते बऱ्यासाठी होतं. गेल्या वर्षभर झालं 4 महागड्या आणि कालच आम्हाला शिक्षणाधिकारी म्हणजे त्यांना माहिती लावणं साहेब की सर तुमची शाळा आम्ही रिक्त ठेवते, मुख्याध्यापक देत नाही का? तुम्ही चांगलं करता येईल. वायफळचे शिक्षण तुम्ही कुठेही चौकशी करा, प्रत्येक तासगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये माझा शिक्षक आहे. तो तन मन बुद्धी ह्या तिघांना ते उत्कृष्ट आहे. ती शाळा माझी शाळा, ते विद्यार्थी माझी शाळा, ते पालक माझी शाळा असं म्हणून तासगाव तालुका काम करते. आणि म्हणून चांगल्या पद्धतीची गुणवत्ता आहे, चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी आमच्याकडे आहेत. प्रत्येक शाळेमध्ये अजून टिकून ठेवलेत आम्ही. हे कशाचं होतं काय? सरांनी सांगितलं तुमच्या मुख्याध्यापकांनी 52 पाण्याची शाळा मी 100च्या वर येतोय. सरांचं काम उत्कृष्ट आहे, त्याच्यामुळे हे शक्य होते. पालकांचा विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि मग विद्यार्थी, आणि तुम्ही सांगताना सुद्धा समाजाला सांगत जावा, त्यांचं कम्पेअर करा त्यांना. इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, माझ्या मराठी शाळेचे विद्यार्थी कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहेत असं सारखं त्यांना सांगायला पाहिजे. त्यावेळेला लोकांचा विश्वास वाढेल. आणि कोण तर मगाशी म्हटलं, मला वाटतं विद्यार्थीच एक म्हणला जर्सी गाईचं पाडा आणि म्हैशीचं, त्याच्या पुढची माझी संकल्पना मी काय म्हणतो, पोल्ट्रीची जी कोंबडे आहेत, जसं त्याच्या शरीरामध्ये काय नाहीये, कारण त्या मुलाचं दप्तराचं ओझं ते इंग्लिश स्कूलला एवढं आहे आणि त्याच्या मनगडात काही राहिलंच नाही. 5वी-6वीच्या विद्यार्थी कुठे जरी गेलो तरी त्याला आम्ही विचारतो तो कुठल्या शाळेत इंग्लिश स्कूलचा म्हटलं तर त्याचं मी मनगड बघतो, त्याच्या पाठीवरचं ओझं बघतो. सर तुम्ही कुणीही बघा, वाकलेला विद्यार्थी आणि तेच विद्यार्थी ठेवणारा मी. एकच शब्द त्याचं सांगतो उदाहरण आणि काही थांबतो. सरांच्यासाठी अतिशय तुम्ही सगळ्यांनी प्रेम केले म्हटल्यानंतर मी काही पुन्हा सांगायची गरज नाही, कारण आपापल्या कामात तुम्ही गुंग आहे. तर सामान्य शिंदे गुरुजी, त्यानंतर दोन्ही शिंदे गुरुजी, केंद्रकुंग साहेब, पाटील राजे, मिस राजे, त्यानंतर आमच्या मॅडम. मी इथं 1995ला आलो आणि तुमचा वर्ग 5वीला आलता 96ला आणि तुमचा 5वीचा वर्ग मला दिला. मी ज्या दिवशी मास्तर आहे, कांबळे सरांसारखाच मास्तर आहे का काहीतरी झालं. म्हणजे आमच्या पाहुण्यांचं नाव सांगितल्यावर म्हणले बघा असू दे असू दे. इथं पदवीधर शिक्षक नव्हता, त्याची बदली झाल्यामुळं माझ्याकडे तुमचा वर्ग दिला. मला त्याच्या अगोदर 1-2-3 वर्ष इंग्रजी शिकवायचा अनुभव होता त्या शाळेत आणि आल्यानंतर तुमचा वर्ग मिळाला. त्या पद्धतीने मी शिकवायला चालू केलं. काही रिस्पॉन्स मिळाला, काही मिळत नव्हता, काही तक्रार येत होत्या. तुम्हाला देवा शपथ सांगतो, हे जाधवाच्या बसलीच्या पलीकडे क्रेशर आहे ना, त्या क्रेशरच्या तिथं मी माझी सायकल किंवा मोटरसायकल थांबवत होतो, 2 रोज रेवणसिद्धाच्या पाया पडत होतो. देवा आज मला कुणाची तक्रार येऊ नये, कुणाच्या पालकाने भांडण आणू. देवा शपथ सांगतो, रेवणसिद्धा शपथ सांगतो, मी रोज पाया पडून येत होतो. आणि माझ्या पाठीमागे ही 2 माणसं होती, जे जगाचा नारायण ते नारायण आणि ज्याच्या नावात जे आद्य ग्रंथ आहे रामायण महाभारत, रामायणातले राम त्या पाठीमागे होत होते. तू लढ, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे. आणि राजेसर म्हणायचे देऊ नकोस, तुझ्या पाठीमागे आहे. असं त्यांनी एकदा तर गॅदरिंगला म्हणले भर सभेत, आहो सर तसं बोलू नका म्हटलं मी. बरं असं हे जर बरेचसे इथं अनुभव आहे. ह्या गावात मला नशिबानं आणलं आणि माझं इतकं 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 सुंदर झालंय की मला बदललंय. माझं गॉडफादर गाव आहे. 5वीच्या काळामध्ये म्हणजे आता आवर्जून त्यांचा उल्लेख करायला पाहिजे. तर
सहज गेलो, सायकल होती माझ्याकडे, पोपट साहेबांच्या घरी गेलो. त्यांनी संध्याकाळी 5:30 वाजता चहा केला आणि पोपट साहेब पतसंस्थेत असल्यामुळे आमची मॅडम B.Com होती आणि साहेबांना म्हटलं घ्या तुमच्या पतसंस्थेत, घरात बसून नुसतीच भांडी घासते, ती भांडी सगळी कपाटाला चकचकायला लागली, ती नुसतीच भांडी घासते. तर म्हटलं तुमच्या बाई माझ्या आता कधी नको, आता काय करायचं, दुसरीकडे चालेल का तुमचं? म्हटलं दुसरीकडे नको. म्हटलं तुम्ही विश्वासाचा आहे, तुमच्याकडे बघा जमलं तर. सकाळी मी 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो विट्यात. तिथं साहेब आले आणि मला म्हटले तुमची कागदपत्र द्या, तुम्हाला बँकेत चालतंय का नोकरी. पोपट साहेबांचा भाव लावायचा होता, भावाला मागे ठेवलं. बघा किती मोठी माणसं आहे ते. संपाला लावायचं आणि संपाला मागे ठेवलं. साहेब मला त्याची म्हणून मला जरा मी 1 वर्ष झालं तुम्ही जरा काय बोललो का बाबा मला बसवणार तर नाही का, माझ्याकडे पैसे काढायला पुन्हा काय तर आंतरिक भीती होती कुठंतरी. मी शाळेत आलो आणि पहिलं नारायण गुरुजींना भेटलो आणि गुरुजींना म्हटलं साहेब बघा मी रात्री असं बोललो आणि सकाळी मला शोधत वेट्यात आले, काय करायचं करतोय मी. आणि मग गुरुजी म्हटले काय किती पैसे द्या, 25-30 हजार रुपये भरायला लागतील. त्यावेळी दर होता बँकेत लागायला 3 लाख रुपये त्या काळात 1995 साली. गुरुजींना म्हटलं मी अजून बँकेत सभासद नाही. गुरुजी म्हटले मी कसं काढून देऊ का, साहेबांच्या तोंडून आलाय तो पडदिशावर. मग मला इतका मोठा आधार मिळाला कारण साहेबांचा स्वभाव माहीत नव्हता. एकच रात्र म्हणजे ते आम्ही संध्याकाळी भेटलो, तेवढाच संवाद झालेला. आणि मग गुरुजी म्हटल्या तर गुरुजी मी साहेबांच्या पतसंस्थेत गेलो आणि तर साहेब म्हणले पैशाला मारा गोळी, अगोदर कागदपत्र द्या. चहा घेतला. साहेबांनी 7व्या दिवशी असे म्हणाले की तुम्ही इथून माझी स्लाटची मुलगी शिकून गेल्याशिवाय इथून जायचं नाही, त्या ठेवून मी तुमचं काम करतोय. म्हणून साहेब काय बोला तर असं माझ्या मुलीकडून तुम्हाला हे गुरुदक्षिणा असेल नोकरी, तुम्ही मला काय देणार. 7व्या दिवशी त्यांनी ऑर्डर दिली आणि म्हणले आता मला काय देणार तुम्ही. म्हणलं साहेब आता तुम्ही म्हणाल ते काय म्हणाल ते. काय लोक म्हणले माझी फक्त LIC उतरा, पगार चालू झाला ते पण. म्हणजे इतकी मोठी माणसं आहेत ह्या कुर्लीमध्ये. शाजी सेठना गुरुजींना घेऊन गेलो आम्ही पुण्यापर्यंत प्रयोगशाळेचं साहित्य आणायला गेलो. अशा अनेक प्रसंग आणि घटना आहेत. माझं ह्या गावामध्ये नोकरी करून इतकं कल्याण झालंय की आज माझी अतिशय चांगली परिस्थिती आहे. आणि त्यातमध्ये तुमची बॅच 1998ची हे आयुष्यभर स्मरणात राहणारी बॅच आहे. आजचा हा स्वागत समारंभ तुम्ही घेतलेला आहे तर केवळ एक कार्यक्रम नाही तर आपल्या आठवणीचा आणि प्रेमाचा स्नेहाचा एक वेगळा दिवस आहे. हा दिवस तुमच्या हृदयामध्ये आणि म्हणून ही 1998ची खास बॅच आहे आणि माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये कायमचं घर करून बसलेली आहे. या शाळेच्या मनामध्ये किंवा शाळेला मनामध्ये एक वेगळं स्थान आहे या कुर्ले शाळेला. कितीही दूर गेलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत क्षणापर्यंत जिल्हा परिषद शाळा आमची शान आहे आणि शान राहील. पण काही एक अवलिया अशा या बॅच असतात त्या चिरकाल हृदयात स्थान करून ठेवतात. त्यापैकी तुम्ही. मी आज बोलते म्हणून नव्हे, अनुपमाचा आणि माझा कायम वर्ष 6 महिन्यातनं फोन असतो आणि तिनं सांगावं की आम्ही तिला काय म्हणतो, तुम्ही आमच्या कुठे आहात, हृदयात आहात. तुम्हाला आमचा एक हृदयाचा कप्पा दिलेला आहे. आणि तुमची बॅच, तुम्ही विद्यार्थी, जगूला सुद्धा माहित आहे. जगूचा मागल्या 2 महिन्यामध्ये मला एक असा किस्सा कळाला. आमचे काही शिक्षक होते, विजय चव्हाण आणि हे, ते विट्यात स्टँडवर बसले विट्यात आणि त्यांना भिवघाटच्या अलीकड पेट्रोल पंपावर उतरायचं होतं. बरोबर, मी तुला नाही बोललो अजून. मग त्यांनी सांगितलं कुठला आहे, ते म्हटलं आम्ही वायफळच आहे. त्या एक वायफळचं आहे आणि एक बनवाडीचं आहे. मग ते म्हटलं वायफळच आहे म्हटल्यावर उतरतो, पण दुसऱ्या गावात असल्यावर नाही उतरणार. ते म्हटले का, तर तुम्हाला माहित आहेत का म्हटलं चव्हाण सर वायफळचे, त्यांच्या गावचा आहे म्हणून तुम्हाला उतरतो. त्या शिक्षकांनी उतरल्या मला फोन केला, जिकडे जाय तिकडे असले कसले विद्यार्थी पेरलेत तुम्ही. वायफळ्यात असलं वायफळ्यात नाव, खुसगावात असलं खुसगावात नाव, तुम्ही काय करता. मी इतकं सदगदित झालो. तर अशी ही तुमची बॅच आहे आणि आम्ही तुम्हाला
शिकवायला तुमच्यासारख्या मुलांना भेटलं हे आमचं भाग्यच आहे. शिक्षक हा काय असतो, शाळारूपी बगीचेचा माळी असतो नाही का. आणि ते बदलून गेले तरी आठवणीचे फूल आणि मूल ते काय करतात, जीवनाच्या प्रवासात कधीच विसरत नाहीत. तुम्ही फुले आहात, मुलं आहात. आई वडिलाला मूल किती मोठं झालं तर ते मुलंच असतं. तसंच मला वाटतं हेच नातं चांगलं. तर त्या काळामध्ये तुम्ही पहिलं पाऊल ठेवलं, आईच्या हाताला धरून आला. कोण रडत होतं, कोण हात सोडून पळत होतं, कोण अगदी जमिनीवर लोळण घेत होतं मला जायचं नाही शाळेत म्हणून. आणि ज्या वेळेला आपल्याला हळूहळू शाळेचं महत्त्व कळलं आणि आपण इथं राहिलं, अभ्यास केला, एकमेकाचे डबे चोरून खाल्ले नाही का, अनेक गमती जमती केल्या. आणि मग आपण त्यातून आम्ही काय केलं, अगदी प्रेमानं, सबुरीनं, तर कधी रागावून, कौतुकानं तुमचं आम्ही बालपण घडवत गेलो आणि तुम्ही घडत गेला. मगाशी मी म्हटलं होतं लास्ट नंबर बोलला का, समोरच्या बेंचवर बसणारी सगळीच मुलं आणि लास्ट बसणारी मुलं यांच्यामध्ये काहीतरी फरक असतो. समोरची बसणारी मुलं शिक्षकाला ध्यानात ठेवतात आणि लास्ट बसणाऱ्या मुलांना शिक्षक ध्यानात ठेवतात. हा, लास्ट बसणाऱ्या मुलांना शिक्षक ध्यानात ठेवतात आणि समोर बसणारी बघा लास्ट काय करतात. आम्ही तुम्हाला कोणाला विचारलं का मला कोण आठवणार सुद्धा धनाजी, बघा कोण आठवणीत आली बघा. म्हणजे अभ्यास करणार तर आपलं हे प्रेम असंच राहू द्या नाही का. आजवरच्या माझ्या अध्यापन कारकिर्दीत अनेक मुलं भेटली, विद्यार्थी मिळाले, शिक्षकही मिळाले, पण तुमच्याशी असलेलं नातं आमचं वेगळं असं नाही. फक्त तुम्हाला पुस्तकाचे धडे शिकवले नाही तर खरोखर जीवनाचं सार, एक आदर्श नागरिक म्हणून कसं राहायचं हे सुद्धा त्यावेळेला शिकवत असताना बोलत होता आणि तुमच्यात कुजबुजवायचे. आज चव्हाण सर धडा सोडून बाजूलाच गेले, काहीतरी वेगळंच सांगत होते, पण ते वेगळं नव्हतं. ह्या आत्ताचे तुम्हाला संस्कार मिळतात ते संस्कार गुरुजी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत शाळेत असायचे. आज मी शिक्षक म्हणून 12 वर्ष सर्व्हिस केली, मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांसाठी एवढा वेळ दिलेला नाही. पण आमच्या गुरुजींनी सकाळी 9 ते रात्री 10 एवढा वेळ आमच्यासाठी दिला. खरोखर अभिमान वाटतो. त्यामुळं या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकून गेले ते खरोखर यशस्वी झाले, त्यांच्यावर संस्कार घडले आणि शाळेच्या योगदानामध्ये शिंदे गुरुजींचं नेहमी कोणताही कार्यक्रम असू द्या ते कधीही नाही बनत आहे. सत्य सरांचा फोन येऊ द्या किंवा गावातून कोणत्याही प्रकारे, मीही या शाळेमध्ये 1ली ते 7वी शिकलेला एक या शाळेचाच विद्यार्थी आहे. खरोखर या शाळेमुळंच मी ही आज केंद्र प्रमुख या पदावर आहे. त्यामुळं या शाळेविषयी म्हणायचं झालं तर ही आवडते मध मनापासून ही शाळा, लावली ते लाळा जशी माऊली बाळा. खरोखर ही शाळा अतिशय सुंदर आहे. आमच्या काळात पट अतिशय ज्यादा होता, 50-55 पट होता प्रत्येक वर्गाला शिक्षक. सट्टे सर ज्यावेळेस हजर झाले त्यावेळी विद्यार्थी संख्या कमी झाली, त्यामुळं शिक्षक मान्यतेनंच होतं. त्याच्यावरही आम्ही पर्याय काढून लोकसहभागातून असू द्या किंवा दुसऱ्या शाळेचं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनही त्यांनी अतिशय गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गुणवत्ता शोध परीक्षेमध्ये कुठली शाळेचा विद्यार्थी हा असतोच. या शाळेमुळं राजे सर राज्यभर व्याख्यान देऊ शकले, त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगलं झालेलं आहे. आमचे शिंदे गुरुजी त्यांचंही चांगलं आहे. रामकृष्णांना शिंदे गुरुजी त्यांचा मुलगा माझा क्लासमेट होता संतोष. चव्हाण सरांचं सुद्धा अतिशय चांगलं आहे. त्यांच्या कामामुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, 2 अवॉर्ड मिळाल्या. हे केवळ कुर्ली शाळेमुळे शक्य झालं आणि त्या काळात जिल्ह्यामध्ये कुर्ली शाळेचं नाव आमच्या शिंदे गुरुजींनी केलं. त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, त्यावेळी कितीतरी स्पर्धा असायच्या, पण गुरुजींची एक आजही आम्हाला आदरयुक्त भेटी असती.
कारण ग्राउंडवर खेळताना गुरुजी जर दिसल्या तर मुलं थांबत नव्हती, एवढी गुरुजी विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी भीती होती. खरोखर आजचा दिवस भाग्यवान आहे. जाताना मी तुम्हाला एवढं सांगतो की या शाळेविषयी तुम्हाला जे काही करता येईल, जे योगदान देता येईल ते द्यावं. कारण सर्वच गोष्टी हे शासनाच्या मार्फत होत नाहीत. आपल्या गावची शाळा आहे, या शाळेसाठी आपणाला जे काय करता येईल, आपल्या शाळेविषयी आपणाला अभिमान असला पाहिजे. आणि तुम्ही आयुष्यामध्ये कधीही अपेक्षाने खचून न जाता प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये यश मिळवावं. त्याचबरोबर आता सध्याची भावना अशी आहे की प्रत्येकजण मी कमी नाही, माझीच गाडी, माझीच माडी आणि माझ्याच बायकोची सर्वात सुंदर साडी, अशी ही सध्याची परिस्थिती आहे. पण खरोखर मित्रांनो, शहावलोकन करून बघण्याची सध्या गरज आहे की माझ्या पाठीमागचा काळ काय होता, मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्याच्यासाठी मला जर काही करता आलं तर खरोखरच मी भाग्यवान समजेन. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, कुर्ली गावच्या शाळेतील पहिलं गेट टुगेदर हे तुमच्या बॅचने आयोजित केले, त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. प्रथमतः मी सांगेन व्यासपीठावर सर्व सन्माननीय मंडळी, याच्यामध्ये आपले राम कुलकर्णी सर, नारायण शिंदे सर, तसेच माझे सहकारी शिक्षक चव्हाण गुरुजी, राजे सर, त्यांच्या मॅडम, तसेच या शाळेचे मुख्याध्यापक सत्ते सर, केंद्रप्रमुख मंडले सर, पाटील सर, या सर्वांचा एकत्र येण्याचा सुवर्णयोग तुम्ही माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थी चमूंनी आयोजित केला. आणि त्यावेळेला मी व्हॉट्सअपवर बघितलं, अचानकच बघितलं बरं का, प्रवासात असताना काय माहिती झाली काय म्हणलं, अजून डाउनलोड काय केलेलं नाही. ज्यावेळेला मी बघितलं तर मला एक सुखद धक्का बसला. का तर मी यापूर्वी अनेक ऐकलं होतं की हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये गेट टुगेदर असतं, पण प्रथमतः जिल्हा परिषद शाळेमधला 6वीचा गेट टुगेदरचा कार्यक्रम. आणि सांगायची गोष्ट अशी की माझी नेमणूक या कुर्ली शाळेची 97ची आणि मी त्याच्या 98-99ची. माझ्या मुली म्हणायला लागल्या, मम्मी तू होतीस का लगेच चालल्या नाही. मी म्हटलं अगं गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. आणि माझे सहकारी शिक्षक, ज्या सहकारी शिक्षकांच्या सहवासामुळे मी सुद्धा घडले, शिक्षक म्हणून माझी तो ऑर्डर होती, पण शिक्षकाबरोबर मी या विद्यार्थ्यांच्या बरोबर विद्यार्थी म्हणून सुद्धा घडले. आणि कसं माझी प्रगती झाली. आता आमच्या राज्य सरांनी पण सांगितलं, त्यातली वाक्य मलाही सांगायची होती. चव्हाण सरांनी सांगितलं, त्यातली वाक्य मला सांगायची होती. आता सगळं जे काय सांगायचं होतं हे सगळ्या शिक्षकांनी सांगून टाकलं आहे. आणि सांगायची अशी गोष्ट की या सगळ्यांची म्हणून मीही तुमच्याबरोबर विद्यार्थ्यासारखं मीही त्यांचे निरीक्षण करायचे, ते काम कसं करतात किंवा ते शिकवतात कसं. एवढंच नव्हे तर माझी विद्यार्थिनी या सर्व शिक्षकांनी घडवली आणि ती जपानमध्ये 3 वर्ष चांगल्या पदावर नोकरीमध्ये गेले. आणि तुम्ही कोणत्या शाळेत आहे, त्यावेळेला मी कुर्ली शाळेत होते. तर कुर्ली शाळेत म्हणले ते नारायण शिंदे सरांची शाळा काय, म्हणजे शिंदे सरांच्या नावानिशी ती शाळा ओळखत होती. आपलं काहीतरी मला वाटतं मग चिंचणीला वगैरे काहीतरी त्याला तिथं काहीतरी कार्यक्रम होता, त्यावेळेला मी म्हणजे इथं नाही पण तिथं आलेली इतर गावचे लांबचे शिक्षक, या जवळपासचे शिक्षक त्यांना ओळखतच होते. पण त्या मीटिंगमध्ये लांबचे काही शिक्षक आलेले होते, त्यांनी मला सांगितले. पण या कुर्ली शाळेचं एवढं सांगायचं की खानापूर मला माहित होतं, विटा मला माहित होतं. ज्यावेळेला मी ऑर्डर बघितलं कुर्ली मला ऐकूनच कधी माहित नव्हतं, पण तेच गाव, ती शाळा माझी शेवटी कर्मभूमी ठरली. का तर या शाळेतून निघताना, कारण या शाळेतून ज्यावेळेला मी विनंती बदलीसाठी अर्ज केला, मला आठवतंय पोपट साहेब घरी आले 3-4 वेळा, एकदा नव्हे 3-4 वेळा, मॅडम अर्ज पाठीमाग केली, अर्ज पाठीमाग घ्या, तुम्हाला काय अडचण आहे, राहायची काय अडचण आहे का, तर ती सगळी आम्ही तुमची सुविधा करू, पण तुम्ही शाळा सोडून जाऊ नका. मी 1997 पासून 2008 पर्यंत जवळजवळ 11 वर्ष या शाळेमध्ये, त्याला तुम्ही बाळांनो बाहेर गेलं. त्यामुळे तुमचा माझा परिचय कसा थोडासा 7-8 महिन्याचा नसेल, का तर 15 ऑगस्टला सरांनी सांगितल्याप्रमाणे कुणाचे नसेल असा पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम
कोणतरी आम्हाला म्हटलं की तुमची राहायची सोय नाही काय नाही, तुम्ही एवढ्या पाठी कसे येणार? तर माझ्या मिस्टरांनी अगदी पाठी उठून इथून कोण अजून जमा होणार होते त्याला मी शाळेच्या प्रांगणात, आणि हे गाव ही शाळा सोडून जाऊ नको म्हणून माझे मिस्टर सुद्धा म्हणत होते. बदलीसाठी अर्ज करून देत नव्हते ते, म्हणायची असल्या शाळेसारखी शाळा तुला कुठेही मिळणार नाही. माझ्या आता या असं येतात कशी येतात मला काही माहित नाही. तर मला एवढं सांगायचं की या शाळेनं मला घडवलं. ज्याला मी केले म्हणजे प्रापंचिक अडचण असेल कौटुंबिक अडचण असेल ज्याला मी केले त्याला मला नवे खेडे गाव मिळालं, आणि इथल्या कार्यामुळंच मला तिथं बरं का या इथल्या कार्यामुळं किंवा इथल्या आमच्या शिक्षकांचा संवाद मला लाभल्यामुळं तिथं मला सन 2015-16चा उत्कृष्ट शिक्षिकेचा पुरस्कार मिळाला. ठिकाणी बघा पुरस्कार घेणं किंवा पुरस्कार देणं तो फार तुम्हाला ऐकून माहीत असेल, आणि तो मागं लागू किंवा शिफारशीनं वशिल्यानं मिळालेला पुरस्कार नसतो मला किंवा एकदाच काय केलं असं नसतंय. ती अविरत सेवा असते, आणि आम्ही शिक्षक म्हणून एक सर्व्हिस म्हणून कधी नाही शिकवलो या सगळ्यांनी बरं का. शिंदे सरांचं पण बघायचे, कधी बघितलं तर मी इथंच राहायचे शाळेजवळच. शिंदे सर 9 वाजता असायचे, 9:30-10 वाजेपर्यंत शाळेच्या प्रांगणात इतके ती शाळेशी कृप असायचे. एकदा तर तिने गाडी इथंच लावलेली असायची काय, चालतच घरी जायची, त्यांच्या लक्षातच नसायचं गाडी आणली. आम्ही कधी कधी आठवण केली तुमची गाडी घेतली, हां माझ्या लक्षातच नव्हती. म्हणजे अशा शिक्षकांचा संवाद मला कधीच मला वाटत नाही भविष्यात मिळेल, मला इतर शाळेवर मिळेल. नवेकी ठिकाणी पण मी 10 वर्ष काम केलं. परत माझी बदली मसुजवाडीला झाली, वाळवा तालुक्यामध्येच बरं का, तिथं थोड्या अंतरावर. तिथं मी इन्चार्ज मुख्याध्यापक होते. आणि तिथलं ज्याला मी प्रशासन चालवते ते गावातील सगळे म्हणायचे की मॅडम गोड बोलून सगळी कामं शाळेची करून घेतात. का तर हे सगळ्यांचं शिकली होती मी, म्हणजे हे गोड बोलून करून घेतात असं नव्हे, की लोकसहभाग कसा वाढवायचा, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची कशी प्रगती करायची, मेन म्हणजे आपली जिल्हा परिषद शाळा कशी वाचवायची. जिल्हा परिषद शाळा वाचवायची हे सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेत शिकून कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट होती. मी म्हटलं मी काय म्हणजे शिक्षक राहणार नाही पाहिजे. 4थी पर्यंत सरांनी आणि परत 5 ते 7 मध्ये या दोन्ही सरांनी हे पण सर होते खूप छान. आणि म्हणजे इतकं तिला म्हणतात ना तू जाऊ नको, तिला म्हणजे आता कसं आहे आता लग्नासाठी म्हणून ती आलेली आहे. बाकीची दोन्ही चांगली घडली. कधी बघा ती म्हणायची मला कुठली शाळेत जायचं. ज्यावेळेला मी बदलून गेले ना तर तिला इतकी कुठलीशी आठवण होती, तिचं सगळं बालपण कुठली गेले. पण पुढच्या कौटुंबिक अडचणीमुळं ती बदलून होती. आमचं सगळ्यांचं चांगलं आहे. माझ्या मिस्टरांचा संवाद मला नेहमी असतो. कुठे शाळेची काही अडचण असू दे ते का म्हणजे शिक्षण स्टाफ असतो नाही आता तसं मी मसूरवाडीमध्ये शिक्षण आमचे कमी होते ते आमच्या स्टाफ सगळं करायचं. शाळेला काय लागली ते त्यांची सगळे करायचे. म्हणजे काय तुम्ही सुद्धा मी म्हणजे माझ्या मिस्टरांचं जास्त काय सांगितलं तुम्ही का माहिती का तुम्ही सुद्धा का पालक आहात. तुमची विद्यार्थ्यांची पालकमंत्री होती पण तुम्ही जिल्हा परिषद शाळेला विसरायचं नाही. आता आपल्या सत्य सरांनी सुद्धा सांगितलं त्यांच्या प्रयत्नामुळे 55 विद्यार्थी आता 100 पर्यंत गेलेले आहेत. ते वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत आणि त्यावेळीची शाळा त्यावेळेस आपण कदाचित नसेल पण त्यावेळीच्या शाळेसारखी शाळा आता ते नावारूपाला आणता येईल. त्यांना सुद्धा किंवा माझ्या इतर सगळ्या शिक्षकांना सुद्धा पुढच्या आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा बोलायचं आहे तर भरपूर आपण बऱ्यापैकी संपत्ती दिसते आणि अगदी ऍक्टिव्हिटी मोठ्या शब्दामध्ये सांगताना बराच वेळ लागता येईल पण तेवढ्या साऱ्या आठवणी सांगायचं म्हणजे शक्य नाही. आपल्या या शाळेनं थोडक्यात आम्ही मला वाटतं 6 आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवून दिलेले आहेत. एक राज्य पुरस्कार मिळवून दिलेला आहे आणि एक देश पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार मिळवून दिलेला आहे. ही माझी शाळा आहे. त्याच्या इतर प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्र असू द्या कला क्रीडा सांस्कृतिक काही वाटत असतात सर्व क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये एक नाव घेण्यासारखी शाळा म्हणून कुठली शाळा थोडेसे आपल्या संपादित शाळेत घेतले शिक्षण त्यावेळेला जिल्ह्यामध्ये 7 क्षेत्र होतं. जिल्ह्यामध्ये पहिले 3 घ्या माझी शाळेचे यांचा समन्वय ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी निश्चितपणे त्या गावची त्या शाळेची प्रगती होत असते. तर अनुभवाचं एक उदाहरण दिलं. या मुलीनं
12वी पर्यंत कॅम्प्युटरला स्पर्श केलेला नव्हता, स्पर्श केलेला नव्हता. त्या पद्धतीनं सांगलीच्या त्यामध्ये म्हणजे अशा प्रकारे अनेक असे उदाहरण सांगता येतील. आपले डॉक्टर संभाजी मिश्रा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ आहे, अजून आपल्या गावाला काहीच नाही, जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ आहे, पण गावाला आणि दुसरं वैशिष्ट्य झालं तिथं शाळेला होतं त्यावेळेला शनिवारी 11 वाजता शाळा सुटल्यानंतर इथूनच तो फोटो करायला जातो वडिलांच्या बरोबर. जी इतक्या परिस्थितीमध्ये असून सुद्धा कुमारनारे जमतात. तेव्हा आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही थोडक्यात सांगतो, देव देश आणि धर्म याचं काहीतरी आपण देणं लागतो आणि ते देणं आपण द्यायला कधीच चुकू नये. आपण आपल्या गावाशी कधीच जोडू नये. आपण ज्या ठिकाणी असतात कुठेही असतात, शेती क्षेत्रामध्ये, कला क्रीडा क्षेत्रात, राजकारणात, आणखी काही कुठले क्षेत्र, त्या ठिकाणी आपण टॉप कसा असो या दृष्टिकोनातून आपण आपलं कार्य करावं आणि पुन्हा पुन्हा आम्हाला तुमच्या सत्काराची संधी प्राप्त व्हावी अशी मी विनंती करतो आणि सूचना करतो मला. आणि बोलायचं आहे भरपूर, परंतु वेळ फार झालेला आहे. तिथं मी एक सांगायला आवडेल की जेव्हा मी सांगलीला ॲडमिशन घेतलं तेव्हा अशी परिस्थिती झाली होती की माझ्याबरोबर जिथे जे पण ॲडमिशन घेतलेले ते असे होते की मग मला असं हिणवण्यात आलं होतं कारण ही खेडेगावातून आलेली मुलगी आहे किंवा काय. ह्या गोष्टी मला अजूनही आठवतात. एचओडीच्या समोर विशेषण आमचे एचओडी होते, त्यांच्यासमोर ॲडमिशन घेताना या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. तेव्हाच माझ्या वडिलांनी म्हणजे आप्पांनी मला म्हटलं होतं की तू आता काय आहेस हे तू तुझ्या शब्दांनी आत्ता नाही सांगायचं. जेव्हा तुझा फर्स्ट इयरचा रिझल्ट लागेल तेव्हा तुला कळेल, सगळ्यांना कळेल की तू काय आहे, तेव्हा आपण बोलायचं की आपण काय आहे. आणि मला सांगायला खरंच अभिमान वाटतो मी त्या कॉलेजमधून बेस्ट स्टुडंट अवॉर्ड घेऊनच बाहेर पडले होते. सगळ्या शिक्षकांना धन्यवाद. आभारचा कार्यक्रम आम्ही शाळेसाठी एक छोटीशी गिफ्ट आणलेली आहे. राजू राजेश सर, आदरणीय जमादार मॅडम, त्याचबरोबर राजे मॅडम, तसेच वायफळेचे मुख्याध्यापक, शाळा नंबर 1 चे मुख्याध्यापक आदरणीय सुखदेव पाटील सर, या जिल्हा परिषद शाळा कुर्लीचे विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय माणिक सक्टे सर, त्याचबरोबर एक विशेष अतिथी म्हणून लाभलेले केंद्र प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश मंडले सर, या कार्यक्रमासाठी डेकोरेशनची व्यवस्था पाहणारे आमचे मित्र अनिल तारापुरे, त्याचबरोबर फोटोग्राफीचं तख्त सांभाळणारे इम्रान भैया, आणि या कार्यक्रमासाठी सर्वात महत्त्वाचा विषय जेवण व्यवस्था पाहणारे आमचे मित्र बाळासाहेब पुणेकर, आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अहोरात्र कष्ट घेतलेले, त्याचबरोबर कार्यक्रम होईल का ना होईल
असं टेन्शन असणारे आमचे सर्व बंधू आणि भगिनी, नाही अवस्था सर तशीच झालेली. सुरुवातीला सचिन, मी, अनुपमा, जालिंदर आमचा एकमेकाशी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष कॉन्टॅक्ट झाला. पण गळगळी लोक आमची सुरुवातीला, कोणच बोलना ग्रुपवर, आता सगळेच बोलत. बरं, माझं काय मत आहे माहिती आहे का, आपल्या कुर्लीच्या यात्रेच्या दरम्यान आणि त्या आसपास किंवा शाळा चालू व्हायच्या अगोदर एक आठवडाभर